तर मित्रांनो, टी संदर्भात सामाजिक शास्त्रे अर्थात इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र यांचे 60 प्रश्न आपण अवघ्या 8 मिनिटांमध्ये घेणार आहोत. मी या व्हिडिओमध्ये थेट उत्तर सांगणार आहे, स्पष्टीकरण सांगत राहणार नाही, कारण आता आपल्याला फक्त उजळणीचे दिवस आहेत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील प्रमुख बंदर कोणते होते? योग्य उत्तर आहे लोथल. प्रश्न दुसरा, ऋग्वेदात उल्लेख केलेली सभा व समिती ही काय होती? योग्य पर्याय क्रमांक 3 लोकप्रतिनिधी संस्था. म्हणजे तेव्हापासून ऋग्वेदापासून लोकप्रतिनिधी संस्था आपल्याला अनुभवास मिळते. प्रश्न तिसरा, बौद्ध धर्माच्या चौथ्या संगीतीचे आयोजन कोणी केले? तर याचं उत्तर आहे कनिष्क राजा. प्रश्न चौथा, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थातच कौटिल्य. यांनाच आपण चाणक्य, विष्णुगुप्त सुद्धा म्हणतो. प्रश्न पाचवा, गुप्त कालाला भारताचा सुवर्णकाळ का म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कला, साहित्य आणि विज्ञानाची प्रगतीमुळे. प्रश्न सहावा, अजिंठा लेणी कोणत्या राजवंशाच्या काळात विकसित झाली? योग्य उत्तर आहे सातवाहन काळात. प्रश्न आठवा, अष्टप्रधान मंडळ कोणी स्थापन केले? अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड. हे दोन प्रश्न थोडे सोपे आले, परंतु आपल्याला ते माहिती असल्यामुळे सोपे वाटतात. नववा प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? एकूण पानिपतच्या 3 लढाया झालेल्या आहेत, त्यापैकी तिसरी लढाई कधी झाली? तर 1761. ही लढाई 14 जानेवारी 1761 रोजी झाली. पुढचा 10वा प्रश्न, प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब कोण होता? याचं योग्य उत्तर मीर जाफर. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? पर्याय क्रमांक 1 1885 प्रश्न 12वा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणी काढले? पर्याय क्रमांक 2 बाळ गंगाधर टिळक. 13वा प्रश्न, होमरूल चळवळीत टिळकांसोबत कोणत्या महिलेचा सहभाग होता? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 एनी बेझंट. प्रश्न 14वा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अमृतसर. आणि हे जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 मध्ये घडलं होतं. प्रश्न 15वा, दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर सविनय कायदेभंग आंदोलन. आणि कधी घडली होती? 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा सुरू झाली होती. प्रश्न 16वा, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? योग्य पर्याय 1942. आणि तारीख होती 9 ऑगस्ट 1942 पासून क्रांती मैदानावरून हे सुरुवात झाली. प्रश्न 17वा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 2. तर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. प्रश्न 18वा, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? पर्याय क्रमांक 1 ही लिहून पूर्ण झाली, तर 26 जानेवारी 1950 लागू झाली. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? योग्य उत्तर आहे 1873. प्रश्न 20वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूकनायक. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? योग्य उत्तर आहे बुध. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 22वा, पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा किती वेळात पूर्ण करते? योग्य उत्तर आहे 24 तास. पुढचा प्रश्न आहे, कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 राज्यातून जाते. आणि ते 8 राज्य आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. प्रश्न 24वा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर योग्य उत्तर आहे गंगा. ही नदी 2525 म्हणजे 2525 किलोमीटर लांब आहे. आणि या नदीचा उगम हिमालयातील गंगोत्री येथे होतो. पुढचा प्रश्न, काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कापूस. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी पडते? तर बरेचदा आपल्याला चेरापुंजी असं लक्षात येते, परंतु मासिनराम हे योग्य ठिकाण आहे, योग्य पर्याय आहे. तर हे फक्त भारतातलं नाही, तर जगात सगळ्यात जास्त पर्जन्य पडणारं ठिकाण आहे. आणि हे कुठे आहे? तर मेघालय राज्यात आहे. प्रश्न 27वा, पश्चिम घाटांना आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री. पुढचा प्रश्न 28वा, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर थारचे वाळवंट, त्यालाच ग्रेट इंडियन डेझर्ट सुद्धा म्हणतात. प्रश्न 29, कोणती नदी अरबी समुद्राला मिळते या खालीलपैकी? तर नर्मदा नदी. आणि पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न 30वा, सुंदरबन प्रदेश कोणत्या नदीशी संबंधित आहे?
तर योग्य पर्याय क्रमांक 1 गंगा. तर मित्रांनो, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांनी संयुक्तपणे तयार केलेला सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, म्हणजे डेल्टा प्रदेश. हा भाग सुंदरीच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे, म्हणून त्याला सुंदरबन म्हटलं गेलं. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर याचा योग्य पर्याय क्रमांक 3 टिहरी. उत्तराखंड राज्यातील भागीरथी नदीवर बांधलेले टिहरी धरण हे 260 मीटर उंचीसह भारतातील सर्वात उंच धरण आहे. 32वा प्रश्न, मान्सून वारे कोणत्या दिशेने वाहतात? तर योग्य पर्याय 1 समुद्राकडून जमिनीकडे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर उत्तर आहे गोदावरी. गोदावरीचं उगमस्थान जे आहे त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक जिल्ह्यातील. 34वा प्रश्न, कोणता खनिज पदार्थ ऊर्जा स्रोत म्हणून वापरला जातो? तर पर्याय क्रमांक 3 कोळसा. प्रश्न 35, भारताचा दक्षिणेकडील टोक कोणते? आता ते हा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, कारण आपल्याला मुख्य भूमीचे टोक विचारले नाही, आपल्याला काय विचारले? भारताच्या दक्षिणेकडील टोक. तर हे ते इंदिरा पॉइंट, हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. परंतु भारताच्या दक्षिणेकडील भूमीचे मुख्य टोक जर विचारले तर मग येते मात्र कन्याकुमारी. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन. नायट्रोजन हा 78% आहे आणि ऑक्सिजन जे आहे हा ऑक्सिजन आहे 21%. आणि इतर वायू जे आहेत ते रिमेनिंग 1% आहेत. पुढचा प्रश्न, जलसंधारणासाठी सर्वाधिक उपयुक्त उपाय कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पावसाचे पाणी साठवणे. तर यामध्ये आपण म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं आवश्यक आहे, त्याला आपण पावसाचे पाणी साठवणे असे म्हणतो. प्रश्न 38, सौर ऊर्जा ही कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे? तर याचं उत्तर आहे पुनर्निर्मित, म्हणजे कधीही न संपणारी ऊर्जा आहे. भूकंपाची तीव्रता कोणत्या स्केलने मोजतात? योग्य उत्तर आहे रिश्टर स्केलने. प्रश्न 40, भारतात सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? योग्य उत्तर आहे उलर. पर्याय क्रमांक 1. जम्मू काश्मीरमध्ये असलेले उलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार येथे आहे. प्रश्न 41, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? हा जास्त विचार करण्याचा प्रश्न आपल्याला माहितच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राज्यघटनेची प्रस्तावना भारताला कोणत्या प्रकारचे राष्ट्र घोषित करते? तर प्रस्तावनेत आपल्याला धर्मनिरपेक्षता दाखवते. आपण उद्देशिका जर वाचली तर त्याच्यामध्ये आपल्याला जाणवेल सार्वभौम समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते. प्रश्न 43, सध्या भारतीय नागरिकांना किती मूलभूत अधिकार आहेत? तर एकूण 6 मूलभूत अधिकार आहेत भारतीय नागरिकाला. आता इथे एकूण 7 मूलभूत अधिकार होते, परंतु 44व्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा अधिकार वगळण्यात आला, त्यामुळे सध्या 6 आहेत. प्रश्न 44, मतदानाचे किमान वय किती आहे? तर 61व्या घटनादुरुस्तीनुसार 1989ला मतदानाचे वय होते 21 वर्ष, ते आता 18 वर्ष करण्यात आलेले आहे. राष्ट्रपतीची निवड कोण करतात? तर योग्य उत्तर आहे निवडणूक मंडळ. राष्ट्रपतीची निवड थेट जनतेकडून होत नाही, तर संसदेत दोन्ही सभागृह मिळून, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, निर्वाचित सदस्य आणि घटक राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य मिळून बनलेल्या निवडणूक मंडळाद्वारे अप्रत्यक्षरित्या ही निवड केली जाते. 46वा प्रश्न, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5. राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न 48, भारतात संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? योग्य उत्तर आहे ब्रिटन. भारताने आपली लोकशाही शासन व्यवस्था आणि द्विगृही संसदेची म्हणजे संसदीय शासन पद्धती ही ब्रिटिश राज्यघटनेवरून स्वीकारली आहे. प्रश्न 49, न्यायपालिकेचा सर्वोच्च स्तर कोणता? तर योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 50, पंचायत राज व्यवस्थेचा पाया कोणता? योग्य उत्तर आहे ग्रामसभा. कारण पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामसभा, गावातील सर्व प्रौढ मतदारांची जी सभा असते, हा लोकशाहीचा आणि स्थानिक स्वशासनाचा सर्वात मूळ आणि महत्वाचा पाया मानला जातो, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 51, 73वी घटनादुरुस्ती कोणाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
म्हणजे 1992 मधील 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामीण भागातील पंचायत राज व्यवस्थेला म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे. भारतीय निवडणूक आयोग ही कोणती संस्था आहे? कोणती संस्था आहे? तर ही आहे घटनात्मक संस्था. प्रश्न 53वा, राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर घटनात्मक प्रमुख असतात राज्यपाल. आपण त्याचा विचार जर केला, देशाचे घटनात्मक कोण असतील? तर राष्ट्रपती. त्याचप्रमाणे घटक राज्याचा घटनात्मक असतात राज्यपाल. आणि मग मुख्यमंत्री कोण असतात? तर मुख्यमंत्री असतात वास्तविक प्रमुख. आणि राज्यपाल आपण ज्याला म्हणतो गव्हर्नर. प्रश्न 54, माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 2005 रोजी. पारदर्शक आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक हा माहितीचा अधिकार 15 जून 2005 रोजी संमत केला आणि तो 12 ऑक्टोबर 2005 पासून पूर्णपणे लागू झाला. आणि अलीकडील अपडेट असे आहे मित्रांनो की पहिल्यांदा दारिद्र्य रेषेखालील असतील तर त्यांना 5 रुपयामध्ये माहिती मिळायची, परंतु आता कोणालाही आवश्यक असेल त्यांना प्रति पेज 5 रुपये भरावं लागतील आणि तरच माहितीचे अधिकार मिळेल. हे परवाच्या दिवशीची बातमी आहे. माहिती घ्यायची असेल तर 5 रुपये प्रति पानाने तुम्हाला पैसे भरावे लागतील. प्रश्न 55, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात नमूद आहे? आता हे कशाच्या? तर राज्यघटनेच्या. तर याचा पर्याय क्रमांक 3 म्हणजेच भाग 4 मधील ए पार्ट याच्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न 56, लोकपाल संस्थेचा संबंध कशाची आहे? लोकपाल. तर पर्याय क्रमांक 2 भ्रष्टाचार विरोध. सरकारी अधिकारी व मंत्र्यांच्या पातळीवरील भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी केंद्र स्तरावर लोकपाल आणि राज्य स्तरावर लोकायुक्त या भ्रष्टाचार विरोधी संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात एकेरी नागरिकत्वाची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर याचं उत्तर सुद्धा ब्रिटनच आहे. आता एकेरी आणि दुहेरी काय? तर अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे भारतात मात्र राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी ब्रिटनच्या धर्तीवर संपूर्ण देशासाठी एकेरी नागरिकत्व स्वीकारले आहे. प्रश्न 58वा, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग यांची नियुक्ती कोण करतो? तर यांची नियुक्ती करतात राष्ट्रपती. प्रश्न 59वा, भारतीय राज्यघटनेतील कलम 21 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. आणि आपण अभ्यास करत असाल आणि आपण अभ्यास करत असालच, आपला अभ्यास झालाही असेल तर शेवटच्या 60व्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? आणि याचं खरंच उत्तर तुम्हाला येत असेल तर कॉमेंट करून सांगा. याचे उत्तर 12 तासाच्या नंतर मी कॉमेंट सेक्शनमध्ये पिन करून ठेवणारच आहे, परंतु आपण सुद्धा उत्तर सांगावे. आपण जर फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करा, इतरांना शेअर करा. आणि यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. लवकरच आज संध्याकाळी दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.